पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुमचा विश्वास बसेल का की जर मी तुम्हाला सांगितलं की एका चित्रपटाचं संगीत पूर्ण करण्यासाठी संगीतकारानं जवळपास 2 वर्षांचा अवधी घेतला होता. खरं तर सगळेच संगीतकार अभ्यासू असतात, पण हे संगीतकार मात्र सगळ्या गोष्टींचा इत्थंभूत अभ्यास करायचे. म्हणजे कुठल्याही चित्रपटाला संगीत देण्याआधी चित्रपटाची कथा, पात्रांचा अभ्यास, एखाद्या गाण्यामागील पार्श्वभूमी या सगळ्याचा ते अगदी सखोल अभ्यास करत. यामुळेच त्यांना एका चित्रपटाच्या संगीतासाठी जवळपास 2 वर्ष लागली. हा चित्रपट होता उमराव जान आणि संगीतकार होते खय्याम. पंजाब राज्यातील राहोन येथे 18 फेब्रुवारी 1927 रोजी खय्याम साहेबांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव होतं मोहम्मद जहूर खय्याम हाशमी. तरी संपूर्ण कला जगतात ते खय्याम या नावाने प्रसिद्ध आहेत. अगदी लहान वयातच त्यांना चित्रपटांची गोडी लागली आणि ज्येष्ठ अभिनेते गायक KL सेहगल यांच्यासारखा अभिनेता होण्याचं त्यांनी ठरवलं. पण त्यांच्या घरच्यांना ही गोष्ट काही पटली नाही आणि वयाच्या जेमतेम 11व्या वर्षी घर सोडून ते दिल्लीमध्ये राहत असलेल्या त्यांच्या काकांकडे आले. खय्याम साहेबांची संगीताबद्दलची गोडी बघून त्यांचे काका त्यांना पंडित हुस्नलाल आणि पंडित भगतराम यांच्याकडे घेऊन गेले. त्या दोघांकडे जवळपास 5 वर्ष संगीताचं त्यांनी शिक्षण घेतलं. खय्याम साहेब मुंबईला आले, पण काही दिवसातच त्यांनी लाहोरची वाट धरली. तिकडे चिश्ती बाबांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. चिश्ती बाबांनी त्यांची राहण्या खाण्याची सोय मात्र केली, पण त्यांना पगार मिळत नव्हता. म्हणून पैशांची गरज भासल्यामुळे 1943 साली खय्याम साहेबांनी सैन्यात नोकरी पत्करली. साधारण 3 वर्षांनी नोकरी सोडून ते परत चिश्ती बाबांकडे गेले, पण यावेळी त्यांना पगार सुरू झाला. 1947 साली चिश्ती बाबांचे आणखी एक सहाय्यक रहमान यांच्याबरोबर खय्याम साहेब पुन्हा एकदा मुंबईत आले. मुंबईला आल्यावर त्यांचे गुरु पंडित हुस्नलाल आणि पंडित भगतराम यांना ते भेटले. त्यांनी खय्याम साहेबांना गाणं गाण्याची संधी दिली. याच दरम्यान रहमान आणि त्यांनी एकत्र संगीतकार म्हणून काम करायचं ठरवलं. 1948 साली प्रदर्शित झालेल्या हीर रांझा चित्रपटातून या जोडीने संगीतकार म्हणून पदार्पण केलं. यात एक खास गोष्ट म्हणजे रहमान आणि खय्याम साहेबांनी शर्माजी वर्माजी या टोपण नावानं आपल्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात केली. पण ही जोडी फार काळी टिकली नाही. फाळणीमुळे रहमान यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला, पण खय्याम साहेब मात्र भारतातच राहिले. यानंतर बीवी, प्यार की बातें अशा काही चित्रपटांचं संगीत त्यांनी शर्माजी या नावानं केलं. 1953 साली प्रदर्शित झालेल्या फुटपाथ या चित्रपटाद्वारे खय्याम हे नाव संपूर्ण भारताला परिचित झालं. या चित्रपटाच्या वेळी त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरून खय्याम हे नाव त्यांनी वापरायला सुरुवात केली. यानंतर खय्याम साहेबांनी फिर सुबह होगी, शोला और शबनम, आखरी खत, संकल्प, कभी कभी, त्रिशूल, खानदान, नूरी, उमराव जान, बाजार, दर्द, शगुन अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना संगीत दिलं. यामधील दिल चीज क्या है, इन आँखों की मस्ती के, कभी कभी मेरे दिल में, मैं पल दो पल का शायर हूँ, आजा रे ओ मेरे दिलबर आजा, करोगे याद तो, ए दिले नादान, आज बिछड़े है, शाम में गम अशी अनेक गाणी आजही अत्यंत लोकप्रिय आहेत. 6 दशकांच्या कारकिर्दीत खय्याम साहेबांनी साधारण 50 चित्रपटांना संगीत दिलं आणि जवळपास 300 गाण्यांना संगीतबद्ध केलं. निवडक गाणी करण्याच्या सवयीमुळे इतर संगीतकारांच्या मानानं त्यांच्या वाट्याला फार कमी चित्रपट आले, पण त्यात सुद्धा त्यांनी आपली छाप सोडलेली दिसून येते. खय्याम साहेबांनी चित्रपटांबरोबरच दर्द, जय हनुमान, अकबर द ग्रेट अशा साधारण 10 सिरियलसाठी सुद्धा संगीत दिलं. याचबरोबर त्यांनी जवळपास 200 गाणी संगीतबद्ध केली, ज्यामध्ये गझल, देशभक्तीपर गीतं आणि भक्तिगीतांचा समावेश आहे. खय्याम साहेबांनी संगीतबद्ध केलेल्या आय राईट आय रिसाईट या अल्बममध्ये मीना कुमारी यांनी लिहिलेल्या कविता त्यांनी स्वतः गायल्या आहेत. आपल्या कामाच्या बाबतीत खय्याम साहेब खूप चोखंदळ होते. एकदा एका प्रसिद्ध गायकाला एका गाण्यासाठी 21 टेक घ्यावे लागले होते.
तर एका सुप्रसिद्ध गायिकेने तयारी करण्यासाठी रेकॉर्डिंग 8 दिवस पुढे ढकललं होतं. रझिया सुलतान या चित्रपटाचं संगीत सुरू करण्यापूर्वी जवळपास 8 महिने खय्याम साहेबांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास केला होता. 1977 साली प्रदर्शित झालेल्या कभी कभी आणि 1982 साली प्रदर्शित झालेल्या उमराव जान या दोन्ही चित्रपटांसाठी खय्याम साहेबांना फिल्मफेअर अवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट संगीतकार पुरस्कार मिळाला. याचबरोबर संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2007 साली अत्यंत मानाचा संगीत नाटक अकादमी आणि 2011 साली भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. 19 ऑगस्ट 2019 रोजी खय्याम साहेबांच्या रूपातील भारतीय संगीत क्षेत्रातील सूर हरपला. पण त्यांनी केलेली गाणी आणि त्यांच्या कामाची पद्धत येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, यात काही दुमत नाही. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. खय्याम साहेबांची कोणती गाणी तुम्हाला आवडतात हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.